माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद्भागवत कथासार अभिवाचन करत आहे. अष्टमस्कंद भाग 24 गजेंद्र मोक्ष कथा. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून अभिवाचन करते. सुत शौनक ऋषींना पुढे गोष्ट सांगू लागले. शौनकाने त्यांना विचारले, सुतश्रेष्ठा, एका महान गजराजाने विष्णूची स्तुती केली. त्यावेळी विष्णूने त्याला संकटातून सोडविले, अशी एक कथा मी पूर्वी ऐकली. ती पूर्णपणे आठवत नाही, तर ती आता तुम्ही सांगाल का? तर सूत म्हणाले, हो. परीक्षिताने शुकदेवापासून ती कथा ऐकली होती. तुम्हाला आता कथाच्या ओघात ती मी सांगत आहे. शुकदेवाने प्रल्हाद कथा आचार निर्बंध परीक्षिताला सांगितले. त्यानंतर स्वयंभू मनूहून अन्य जे मनू झाले त्यांची माहिती त्याने शुकदेवांना विचारली व त्यांनी ती सांगितली. त्यांनी स्वयंभू मनूचे इतर कार्य सांगितले व शेवटी त्यांनी कशी तपश्चर्या केली त्याचे वर्णन केले. त्यानंतर स्वारोषी व मन्वंतरातील इंद्राचे नाव, देवमुख्याचे नाव, सप्तर्षींची नावं सांगितली. प्रियव्रताचा पुत्र उत्तम हा त्यानंतर मनू झाला. त्याचा सखा भाऊ तामस हा चौथा मनू झाला. या दोन्ही मन्वंतरातील अधिकारी ऋषी देवता यांची नावे शुकांनी सांगितली व ते पुढे म्हणाले, या तामस मन्वंतरात हरिमेधा ऋषींचा पुत्र हरी नावाचा झाला. तो विष्णूचा अवतार होता. हरी हे विष्णूचेच नाव. त्या अवतारात विष्णूने मकराच्या पकडीतून महान गजेंद्राची सुटका केली. परीक्षित म्हणाला, शुकदेव, गजेंद्राची हरीने बकराच्या पकडीतून सुटका केली ती कथा मला सांग, कारण त्या कथेत विष्णूचेच महात्म्य काने पडेल. शुकदेव म्हणाले, राजा क्षीरसागरात त्रिकुट नावाचा एक 10 शस्त्र योजने उंच असलेला पर्वत होता. तो सुंदर होता. दाट लता वृक्षांनी युक्त होता. गंधर्व अप्सरा स्वर्गातून तेथे उतरून राहत गायन नृत्य करीत सागराच्या लाटा त्या पर्वताच्या पायथ्याशी शुभ्र मालिका फिसरूपाने अर्पण करीत. नाना तऱ्हेचे वन्य पशु तेथे संचार करीत. रत्नांनी त्या पर्वताची भूमी चमकत असे. सुगंधित वायू आहे. देवांगणा उद्यानातून येत तेथील सरोवरात स्नाने करीत. ऋतुमान नावाचे एक सरोवर तर फारच रमणीय होते. त्याच्या तीराभोवती अगणित फुले फळे यांनी युक्त चित्रविचित्र प्रचंड उदंड वृक्ष होते. पक्ष्यांचे थवेच्या थवे इतस्तत उडत येत व जात असत. त्यांच्या ध्वनीत पशूंचे ध्वनी, गंधर्वांचे गायन यांची सरमिळसर होऊन मन मोहून जात असे. सरोवरात नभाचे प्रतिबिंब पडे. मेधांची शुभ्र श्यामल प्रतिबिंबे पडली की वाटे, पाताळातही दुसरे आकाश आहे की काय. कासवे मत्स्य इकडून तिकडे पाण्यातून मुक्त जात. त्यांच्या अंगस्पर्शाने कमळाच्या देठांना धक्के बसत वर कमळे हलत. तेव्हाच काय ते भ्रमर दचकून मधुप्राशन सोडून गुंजराव करीत उठत. तेव्हा तर वाटे सरोवर लक्ष्मीने वनलक्ष्मी पाहण्यासाठी इकडे तिकडे कमळरूपी नयनातील बुबुळे हरलवली की काय. सूर्य चंद्र आपापल्या किरणांनी सरोवराला आगळी शोभा आणण्याचा प्रयत्न करीत, पण पौर्णिमेच्या शारद रजनीशी शोभा एरवी कधी येत नसे. ऋतुमान उद्यानात आपल्या प्रचंड युथासह मोठा गजराज राहत असे. हत्तीनीसह एके दिवशी तो त्या घनदाट वृक्षांनी भरलेल्या वनात संचार करीत होता. त्याच्या सपाट्यात झाडे झुडपे कोलमडत मोडत तुटत होती. मोठे ईसर पशु घाबरून पळत होते. क्षुद्र जीव निर्भय होते. त्या हत्तीच्या मधाचा गंध पुष्पगंधाला सुद्धा निष्प्रभ करीत होता. कळपांच्या मागून हत्तीची पिले पळत होती. ऊन फार होते. कळप व्याकुळ झालेला होता. सोंडा उंच कडून मधून तो चित्कार करीत असे. कोणी रागाने वाटेतल्या झाडांना टकरा देत. त्यावेळी त्यांचे मोठे दात त्या बुंद्याच्या दोन्ही बाजूंना जण पकडून धरत असत. झाडे मुळापासूनच उन्मळली की त्यांच्या मुळापासून मुंग्यांची व कीटकांची धांदल उडे. पाण्याचा गारवा सरोवरावरून येणाऱ्या वाऱ्याला लागे. तो वारा त्या कळपाकडे आला. त्यामुळे हत्तींना पाण्याचा वास येऊन ते धावत सरोवराकडे गेले. गजराजाने सर्वात पुढं जाऊन पाण्यात शिरून भरपूर पाणी सोंडेत घेऊन आपल्या कळपातील इतरांना यथेच्छ स्नान घातले. स्वतःही पाणी प्याले. पिलांच्या तोंडात सोंडेने पाणी पाजू लागलं. पाणी डवळले जात होते. मत्स्य कासवे केव्हाच दूर पळाली होती. जवळची कमळे चिखलात दडपली गेली होती. निर्मळ जळात कर्दम मिसळून ते घुसर दिसत होते.
सरोवरावर पाण्याच्या लाटा गोलाकार पसरत होत्या. कमळे सोडून कित्येक भ्रमर गंडस्थळातील उग्र दर्पयुक्त पाझरल्या मधाचे सेवन करीत होते. सोंडेने पाणी पडले की भिजलेले पंख झाडीत पटकन उडत होते. हत्तीच्या कानाच्या मोठ्या झापटीत सापडून काही खाली पाण्यात पडत होते. अशा वेळी एक प्रचंड मकर पाण्यातून सरसरत आला आणि त्याने त्या गजेंद्राचा एक पाय आपल्या जबड्यात पकडला. खसाखस ओढाओढ झाली. हत्तीने झटकन पाय झटकला. एक चित्कार केला. पायात मकराचे चपटे तीक्ष्ण दात घुसले होते. चिखलात जास्त घट्ट 3 पाय रोवून हत्तीने काठाकडे ओढ घेऊन सारे बळ एकवटून मकराला खेचले. मकराने त्याला पुन्हा पाण्यात ओढले. बाकीचे हत्ती ओरडू लागले. भयाने काही काठावर गेले. काही सोंडेने मकराच्या पोटाला विळखा घालण्याचा प्रयत्न करू लागले, पण ते जमेना. मकर फारच मोठा होता. वनांचा आसमंत चित्काराने धुमधुमून गेला. गजेंद्र व मकर कोणी जिंकेना. सर्व हत्तींनी दूर गेल्या. निरुपायाने त्यांच्या पशुबुद्धीला जे वाईट वाटत होते त्याला उपमा नव्हते. पुष्कळ काळपर्यंत गजेंद्र मकराची ओढाताण चालली होती. गजेंद्र थकला. त्याला निराशेने घेरले. आपला पाय जायची वेळ आली ते त्याने ओळखले. त्याचे मन अशा वेळी भगवान विष्णूकडे लागले. कोणी दुसरा आता ह्या प्राण संकटातून आपल्याला सोडविणारा नाही. आता परमेश्वरच एकटा सोडविल अशा श्रद्धेने त्याने तळमळीने भगवंताचा धावा करण्यास सुरुवात केली. गजेंद्राने केलेला विष्णूचा धावा फारच हृदयस्पर्शी आहे. तो म्हणाला, देवा, तूच जगाचे मूळ कारण. सर्वांच्या हृदयात पुरुष रूपाने तूच असतोस. तूच जगाचा स्वामी आहेस. तूच सर्वांना चेतना देतोस. देवा, मी सोंडेनेच तुला नमस्कार करतो. धाव, मला सोडवा. देवा, तुझ्यातच हे जग आहे. तुझ्यामुळेच ते दिसते. तूच यात सर्वत्र आहेस. तूच जगाच्या रूपाने प्रगट आहे. तरी जगापलीकडे सर्वता स्वतंत्र तूच आहेस. धाव, मला सोडव. देवा, तुमच्या मायेने विश्व दिसते. कधी विश्व दिसते, कधी मूळ मायात उरते. पण तुम्ही मात्र साक्षी दोन्ही पाहता, सम राहता. तुम्ही स्वयंभू आहात. कारण व कार्य यांच्याहून वेगळे तुम्ही. धावा, मला सोडवा. देवा, प्रलय झाला की लोकपाल यांचा नाश होतो. त्यांचे कारणही उरत नाही. केवळ घन अंधकार असतो. पण त्यातही पलीकडे प्रभू तुम्ही असता. धावा, मला सोडवा. देवा, तुझी लीला अतर्क्य देवांना सुद्धा कळत नाही. इतरांना काय कळणार. देवा, तुझीच कृपा करा. मला या मकरापासून सोडवा. साऱ्या आसक्ती सोडून तुझा परम मंगळ स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी महात्मे तप करतात. साऱ्या आसक्ती सोडून तुझ्या परम मंगल स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी महात्मे तप करतात. अशा तू देवा मला सोडवा. मग माझा स्वीकार का करीत नाही. गुणदोष कुठले. देवा, तुला जन्म, कार्य, नाम, रूप काहीच नाही. मग गुणदोष कुठले. देवा, तरी तू जगाचे रक्षण, संहार करण्याकरिता मायेने सर्व काही स्वीकारतो. मग माझा स्वीकार का करीत नाही. तू अनंत शक्तीचा आहे. मला सोडवायला किती शक्ती लागेल. तू स्वयंप्रकाश आहे. मन, वाणी, चित्त यांच्या पलीकडे आहे. मी कोणत्या वाणीने तुला बोलाव, पण माझी अवस्था तुला पाहते तरी कशी. तेव्हा तूच मला सोडव. तूच सर्व साक्षी आहे. तर तुला मीही दिसतच आहे. तूच इंद्रियांचा स्वामी. तूच सत्व, रज, तम. तूच अहंकार. तूच ज्ञाता. तूच मूल कारण. देवा, सर्व वस्तुता सत्ता रूपाने तूच आहे. मला ह्या मकरापासून सोडव. परीक्षिता, शुक म्हणाले. अशा प्रकारे गजेंद्राने तळमळीने श्री विष्णूचा धावा केला. पण विष्णू काही त्याला मोकळा करेना. गजेंद्राची शक्ती संपत आली होती. ज्या शीतल जलाचा अभिषेक त्याने सोंडेने आपल्या शरीरावर करून घेतला होता, त्याच जळात मकर त्याला उडीत होता. त्याच जळात त्याचा मृत्यू होण्याची वेळ आली होती. त्याने शेवटी अनन्य गतिक होऊन मनमन विष्णूची गरुड वाहन चतुर्भुज मूर्ती ध्यानी धरली व प्रात्याक होणार असे पाहून एकदाच प्रचंड चित्कार केला. आणि त्याचवेळी सर्वात्मा विश्वरक्षक प्रभू नारायण गरुडावरून तेथे आविर्भूत झाले. गजेंद्राच्या शरीरात नवे बळ संचारले. शंख, चक्र, गदा, पद्मधारी तेजोमय भगवान श्रीहरीचे दर्शन होताच गजेंद्राने त्या सरोवरातले एक अतिसुंदर शुभ्र प्रफुल्लित कमळ आपल्या सोंडेच्या शेवटच्या भागाने उपटून त्या विष्णूला अर्पण करून आकाशात उडविले. मकर गजेंद्राला उडीतच होता. कमळाचे ताटवे वर तोंडे करून विष्णूचे दर्शन घेत होते. पाणी गढूळ झाले होते. ते सर्वच कमळावर उडाले होते. विष्णूने आपल्या पद्मधारी हातातच ते दुसरे
मलिन जलयुक्त प्रेमशक्ती समर्पित सुंदर कमळ धारण केले. गजेंद्राने नव्या सामर्थ्याने आपला पाय मकराच्या जबड्यातून सोडून घ्यायचा प्रयत्न केला. मकराला ओढीत तो सरोवराच्या काठावर अर्धा अधिक चढला. त्याच वेळी विष्णूने गरुडावरून उडी घेतली. स्वसामर्थ्याने गजेंद्राला मकराला दोघांना भूमीवर ओढले. त्या भक्त संकट निवारक नारायणाने सुदर्शन चक्राने मकराचे तोंड विदीर्ण केले. गजेंद्राला प्राणसंकटातून सोडविले. त्यावेळी ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, देवता भगवंताची स्तुती करू लागले. अप्सरांचे नर्तन पृथ्वीवरही ऐकू येऊ लागले. गंधर्वाचे शुद्ध भव्य उदांत भाव प्रेरक प्राग संगीत गजेंद्राच्या कर्णी फिरले आणि त्या मकराच्या शरीरातून एक दिव्य देही गंधर्व मुक्त होऊन अंतरिक्षात चढला. तेथून हरीचे स्तवन करू लागला. तो हू हू नावाचा गंधर्व होता. त्याला मकर योनीतून मुक्ती मिळाली. गजेंद्राला श्रीहरीने आपल्या हातानेच ओढले. त्यामुळे तोही गजरूप त्यागून श्रीहरीसारखा नीलवर्ण चतुर्भुज दिव्य देहधारी झाला. हरिस्पर्शाने तोही हरिरूप झाला. तो पूर्व जन्मी पांड्यवंशी द्रविड राजा होता. त्याचे नाव इंद्रदुम्न होते. त्याने राज्य कर्तव्ये सोडून भगवंताची आराधना करण्यासाठी गुप्तपणे अरण्यवास केला. निवृत्तीचा मार्ग अनुसरला होता. त्यावेळी त्या वनातून अगस्त्य ऋषी शिष्यांचं जात होते. त्यांनी त्याला पाहिले, ओळखले. राजाचे कर्तव्य राजाने आळसाने मोहाने सोडले. त्याचे मन अगस्त्याने ओळखले. त्यांनी राजाला स्पष्ट शब्दात त्याच्या कर्तव्याची जाणीव दिली. त्याला त्यांनी शाप दिला. हा राजा हत्तीसारखा बलिष्ठ पण काही कर्तव्य न करता नुसता बसला. त्याला हत्तीचा जन्मच येईल. त्यानंतर इंद्रदुम्नाला हा गजेंद्राचा जन्म आला. पण त्याला पूर्वजन्मी केलेली भगवत भक्ती आठवत होती. त्याच भक्ताची संकटकाळी आठवण होऊन त्याने विष्णूचा धावा केला. भगवंताने त्याला आपला पार्षद केले. हू गंधर्वाला देवर मुनींनी शाप दिला होता. तोही विष्णूच्या सुदर्शन चक्राने देहत्याग घडून पुन्हा निजस्थानी आरूढ झाला. गजेंद्राला मोक्ष केल्यानंतर भगवंताने गजेंद्र कृतस्तुती श्रवण करून सांगितले. गजेंद्रा, बाह्य मूर्तावर जो या सरोवराची, वनस्त्रीची व या प्रसंगाची एकाग्र चित्ताने आठवण करील त्याला पापांपासून मुक्ती मिळेल. तू केलेल्या स्तुतीने तो मला आळविल. त्याला मी निर्मळ बुद्धी प्रदान करेल. माझा अवतार लीला, माझे भक्त, माझे अनुचर, पार्षद, पुण्यश्लोक, मनु आदी राजे यांचे तो त्यावेळी स्मरण करील. त्याला महापुण्य मिळेल. माझी आयुधे, रूप, तत्व, देह, दिव्य देह, सूर्य, चंद्रमा, अग्नी, ओंकार, सत्य, मूलप्रकृती, गायी, ब्राह्मण, गंगा आदी नद्या, ध्रुव आदी भक्त, श्रीलक्ष्मी यांचे जो त्यावेळी ध्यान करील त्याला परमगती मिळेल. परीक्षिता, कमळदेवाला अर्पण करणारा गजेंद्र एक हत्ती होता. त्याची अनन्य भक्ती सर्वश्रेष्ठ होती. निर्वाणीचा उपाय म्हणून त्याने ज्या तळमळीने श्रीहरीचा धावा केला तसा कोणी केला तर त्याला हरिदर्शन होईल. देवाला काय अर्पण केले यालाच महत्त्व नाही. देवाला एका कमळाने सुद्धा पूर्ण पूजन, पूर्ण सत्कार केल्याप्रमाणे संतोष होतो. पण त्यामागची पूर्ण शरणागतीची भावनाच महत्त्वाची आहे. पूर्व जन्मीची केलेली भक्ती निष्फळ होत नाही. तीच पुढील जन्मी उपयोगी वाटते. हेची तत्व लक्षात ठेव. परीक्षिता, मी तुला हे का सांगतो? तक्षकाच्या दंशाने तुला मृत्यू येणार हे निश्चित पाहून तू निर्वाणीचा उपाय म्हणून जे शास्त्र श्रवण करावे असे आहे ते काय ते मला विचारलेस तर पहा. चित्रकेतूने पार्वतीचा शाप स्वीकारला. तो रुद्रासूर म्हणाला. इंद्रदुम्नाने अगस्त्यांचा शाप स्वीकारला. तो हत्तीच्या जन्माला गेला. त्यातूनच त्याचा मोक्ष ठरलेला. तो मृत्यूला सामोरा जा. देहाचा अंत म्हणजे आत्म्याचा नाश नव्हे. त्या हरीचे गुणगान करताना माझी विरक्ती अनुरागाचे स्वरूप होते. माझ्या ज्ञानाने भक्तीच्या पायी लोटांगण घातले आहे. माझी हरी गुणगान करणारी जिव्हा, मन, चित्त, बुद्धी सर्व हरी हरी म्हणत आहे. परीक्षिता, आतापर्यंत अनेक भक्तांची चरित्र सांगितली. मन्वंतराची माहिती सांगितली. सप्त श्लोक, सप्त पातळे, नाना ऋषी, मुनी, देवता, यक्षादी, सूर, असुर, वंशाचे भूषण, महापुरुष सांगितले. हे सारे काही त्या भगवान नारायणाच्या सत्तेने चालते. त्या भगवंताला सर्वजण वंदन करूया. त्यावेळी सर्व श्रोत्यातून उद्गार उमटला. ओम नमो भगवते नारायणाय. ओम नमो भगवते नारायणाय. श्रुत
शौनकांना पुढे सांगू लागले, ऋषीजन हो, धर्म तो गजेंद्र, धन्य ते शुक परीक्षित. आपणही आता त्या श्रीहरीला वंदन करू. शौनकांना त्यांनी सांगितले, आता तुम्ही सांगा. सर्व ऋषी भक्त साधक त्या ऋषींचे नाम संकीर्तन करतील. शौनकांनी सुताला वंदन केले. मधुर स्पष्ट स्वरात ते म्हणू लागले, ओम हरे नमः, ओम हरे नमः, ओम हरे नमः. सर्वजण एकाच वेळी गंभीर प्रेमपूर्ण हृदयस्पर्शी उच्चारात नामसंकीर्तन करू लागले. ओम हरे नमः, ओम हरे नमः, ओम हरे नमः. आकाशात मेघांच्या रथावर देवता विविध रंगात आविर्भूत होऊ लागल्या. त्या नामघोषाबरोबरच वृक्ष, लता, पशु, पक्षी, जल, वायू एकत्र एकाग्र होऊ लागले. प्रत्येक चर अचर वस्तूतील पुण्य पोषक पावन सर्वव्यापी विष्णू तत्व नीलवर्णात विलसू लागले. ज्यांना डोळे होते त्यांना दिसले, ज्यांना कर्ण होते त्यांनी श्रवण केले, ज्यांना जिव्हा होती त्यांनी उच्चारले. हरितत्वच प्रगट होत होते, अन्य कशाचे भानच नव्हते. एक अनेक हे सर्वत्र असतेपणात आरूढ झाले होते. गंगा नदीने ते सर्व अनुभवून ठेवले. पुढे यमुनेशी संगम होताना तिला अपूर्व आनंद होत होता. तो कसला आनंद होत होता ते आजही यमुना गंगा यांना विचारले तर त्या सांगता, क्षीरसागरी विहारी भगवान विष्णूकडेच आम्ही धावत जात असतो. प्राणी मात्राच्या शरीरातून आम्ही त्या ब्रह्मसागराकडे ऊर्ध्व दिशेने वाहत असतो. त्या सांगतात, आता दोन्ही मिळून म्हणतात, ओम हरे नमः, ओम हरे नमः, ओम हरे नमः. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण समुद्र मंथनाची गोष्ट बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सूनार्थ भावये सुधीः. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.